हॅलो एव्हरीवन. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा जे विद्यार्थी मेन्स देत आहेत त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. काही ऑब्झर्वेशन्स आहेत. लँग्वेजचा पेपर म्हणजे मराठी आणि इंग्लिश जो विषय झाले दोन कंपल्सरी पेपर्स लँग्वेजचे, तर ते आयोगाच्या UPSCच्या एक्झॅक्ट धर्तीवर कॉपी झालेले आहेत. राईट, ठीक आहे. आणि आपण टेस्ट सिरीज पण जेव्हा घेतली तेव्हा लँग्वेजच्या पेपरला पण त्याच पद्धतीने ट्रीट करा किंवा त्याच पद्धतीने प्रिपेअर करा या अँगलने सांगितलं होतं. आणि अगदी टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा अगदी UPSCला जे क्वेश्चन पेपर होते 13-14चे, तर त्या फॉर्मॅटमधले तर तेच पेपर आपण सर्वासाठी सुद्धा दिले होते. सांगण्याचा मुद्दा आत्ता असा का आहे की आत्ता तुमची एक्झाम 18-19 किंवा त्याच्या पुढच्या शनिवार रविवार आहे, तर तुम्ही छानपैकी अभ्यास करत आहात. काल आपण मेन्सची टेस्ट सिरीज कंडक्ट केली लास्टवाली, तर त्याच्यामध्ये 1-2 दिवस GS1, GS2, GS3, GS4 असे 4 पेपर आपण लिहून घेतले. ती लास्ट टेस्ट सिरीज होती जायच्या अगोदरची. तर मला हे सांगायचं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये तुमचं प्रिपरेशन असताना हा एक व्ह्यू डोक्यात ठेवा की जसं सुरुवातीला बरेच लोक म्हणाले होते की बाबा एक्झॅक्ट UPSCच्या दर्जाचे प्रश्न असतील याची काही शक्यता नाही. अजूनही आपण जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत या शक्यता आहे. जोपर्यंत पेपर होणार नाही तोपर्यंत आपल्याला अंदाज नाही आहे. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं जे प्रिपरेशन आहे मेन्सचं, तर ते त्याची डेप्थ जी ऑलरेडी तुम्ही छानपैकी प्रिपेअर केली असेल तर त्याच पद्धतीने गृहीत धरून चला की खूप वरवरचे प्रश्न असणार नाही, हे थोडंसं साधारणपणे जाणवतं. ज्या अर्थी त्यांनी मराठी आणि इंग्रजीचे जे मेन्सचे पेपर आहेत कंपल्सरी लँग्वेजचे, तर त्याला सुद्धा एक्झॅक्ट UPSCच्या धर्तीवर मॅच करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आयोग आपला दर्जा वाढवेल, दर्जा सुधारेल असं दिसतंय. खूप अगदी जागतिकीकरणाचे फायदे काय तोटे काय असा तर प्रश्न असणार नाही याची गॅरंटी. मग तुमचं प्रिपरेशन छानपैकी चालू असताना जर तुम्हाला आत्ता वाटतं की बाबा आयडियल आन्सरचं किंवा क्वेश्चनचं आयडियल आन्सरपर्यंत जाण्यासाठी थोडंफार अजून काही कंटेंट किंवा अजून काही वाचायचं आहे किंवा काही करायचं आहे, तर उत्तर मंथनचे जे काही क्वेश्चन्स आहे ना ते नक्की बघा. किंवा आपण आपल्या ॲपवर किंवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ सिरीज कवर केलेली आहे. प्रत्येक GSचे फ्रीमध्ये यूट्यूबवर आम्ही व्हिडिओज ठेवलेले आहेत. प्रोबॅबल क्वेश्चन्स आणि त्याचं आयडियल आन्सर कसा असायला पाहिजे या अनुषंगाने ते आहे. पूर्ण टीमने खूप एफर्ट्स घेतले त्यासाठी. तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. आणि जो लास्टचा मुद्दा मला सांगायचा आहे की या फेजमध्ये तुमचं प्रिपरेशन हे तुम्ही बेस्ट करत आहात हे लक्षात घ्या. हे तुम्हाला अंदाज आला पण असेल की मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये जवळपास एक 50-60% किंवा 60 ते 70% अटेंडन्स होती. जेवढ्या विद्यार्थ्यांशी बोललो मी ते मॅक्झिमम लोकांचं तेच म्हणणं होतं. कदाचित ही अटेंडन्स GSच्या पेपरला त्याहीपेक्षा कमी असेल. राईट, ठीक आहे. म्हणजे जे आले होते देऊन बघतो सर, जाऊन बघतो, तर हे 1 तासाचा पेपर नाही आहे, 2 तासाचा पेपर नाही आहे, ते 3 तास तुम्ही छानपैकी लिहायचं आहे. तर तुम्ही जर छानपैकी अभ्यास केलेला आहे तर तुम्ही सिरियस आहात, तर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात इंटरव्ह्यूसाठी आणि या फायनल पोस्टसाठी. याचा विचार सतत करत राहा. तुमचं सिलेक्शन होणार आहे असा विचार करत राहा. स्ट्रेसमध्ये राहायचं नाही आहे, एन्जॉय करायची ही फेज. तुम्ही पहिली डिस्क्रिप्टिव्हची मेन्स लिहिणार आहात आणि हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की तुम्हाला पुढे काय होणार आहे काहीच अंदाज नाही आहे. आणि म्हणून छान विचार करा, सकारात्मक राहा, विदाऊट स्ट्रेस प्रिपरेशन करत राहा. झोप जास्तीत जास्त घ्या व्यवस्थित. 7 ते 8 तासाची झोप व्यवस्थित झाली पाहिजे. दररोज आता पेपर लिहायचे का, तर मला असं वाटतं की लिखाणाची सवय ठेवा. फक्त असं व्हायला नको की डायरेक्ट शनिवार रविवारच लिहितोय आणि पुढच्या शनिवार रविवारच लिहितोय, तर हेही होणार नाही, एवढी काळजी घ्या. हे एक प्राथमिक ऑब्झर्वेशन किंवा प्राथमिक निरीक्षण आपण म्हणू की मराठी इंग्लिशच्या पेपरवरून GSचे पेपरचा दर्जासुद्धा आयोग सांभाळताना दिसेल. खूप असे UPSCच्या एक्झॅक्ट 100% मॅच व्हायला प्रयत्न करतील ते, पण तिथपर्यंत जाणार नाही असं वाटतं. परंतु मला हे आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं आहे की एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर अगदी शॉक बसला आणि खूपच रँडम क्वेश्चन आले, अगदी UPSCच्या धर्तीवर आलेत, असं व्हायला नको. तर आपण आत्तापासून त्या मनाची तयारी करायची आहे की तिथे तो सरप्राईज एलिमेंट असणार आहे. तर त्यावेळी आपण ठरवू. आपण अभ्यास तर करतोच आहोत, क्वेश्चन कसे असतील, क्वेश्चन काय असतील याचा विचार न करता आपण अभ्यास करतोय. त्यावेळी काय करायचं त्याचा विचार आत्ता करून ठेवू. म्हणजे पिच सपाट आहे तर 200 ठेवून चालणार नाही. आता IPLच्या जवळ बहुतेक मॅचेसमध्ये 200चा स्कोर होतोच आहे. तर फ्लॅट पिच आहे की नाही हे तुम्हाला चेक करायला लागणार आहे. म्हणजे अगोदर पेपर व्यवस्थित बघावं लागणार आहे, ॲनालिसिस करावं लागणार आहे आणि मग ऑब्झर्वेशन तुम्हाला अंदाज येऊन मग तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार आहात. राईट, ठीक आहे. तसंच आहे. तर आत्ता प्रिडिक्शन्स नाही करायचे, परंतु खूप वेगळा वियर्ड विचार झालाच नव्हता सर एवढा UPSCच्या धर्तीवर MPSC करेलच असं काही वाटलं नव्हतं.
परंतु ते झालं आता आणि एक्झाम हॉलमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर तो शॉक बसला हे कळायच्या अगोदर किंवा हे प्रतिक्रिया यायच्या अगोदर किंवा हे त्यावेळी शॉक बसण्याच्या अगोदर आत्तापासूनच तो विचार करा की आयोगाची डेप्थ ही UPSCच्या धर्तीवर जवळपास मॅच करायचा प्रयत्न करतील अशी असेल आणि त्या पद्धतीने मी माझा पेपर देणार आहे किंवा त्याची तयारी आत्तापासून करणार आहे. तुम्ही आपलं उत्तर मंथनचं चॅनल आहे ते नक्की बघा. त्याच्यावर सगळे मॉडेल आन्सर्स, क्वेश्चन आणि मॉडेल आन्सर्स, अगदी इव्हन UPSCचे सुद्धा क्वेश्चन कव्हर केले आहेत आपण मागच्या वर्षीचे मेन्सचे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला अजून कंटेंट रीड करण्यासाठी गोष्टी पाहिजे असतील तर समग्र नावाची बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं 100 रुपीजमध्ये ठेवलं आहे. ते फक्त आपण तुम्हाला टेस्ट किंवा तुमचा जो कंटेंट आहे तो क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात येण्यासाठी त्याच्या नोट्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की वेगळं काही वाचावं तर अदरवाईज तुमचा अभ्यास छानपैकी चालू आहे. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि मेन्स द्या. मेन्स नंतर नक्की भेटूयात. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.